नमस्कार. सोनं मी पाहिलेला किंवा लक्षात राहिलेला पहिला इंग्लिश चित्रपट म्हणजे मॅकॅनस गोल्ड. चित्रपटातले काही क्षण खरोखरच अविस्मरणीय. त्यातलाच एक म्हणजे जेव्हा पहिल्यांदा खाणीतील डोंगराच्या पोटातील सोन्याचं दर्शन होतं तेव्हा. नेत्रदीपक या शब्दाचा अर्थ कळला तेव्हा. चित्रपटगृहाच्या अंधाऱ्या पार्श्वभूमीवर पडद्यावरील सोनं लखलखत होतं नुसतं. लखलखतं ते सगळंच सोनं नसतं हे माहिती असलं तरी सोन्याचा हा लखलखाट रील ते रियल सुरूच आहे. आता तर काय 1,00,000च्या पार गेलाय सोन्याचा भाव. सोनं हे जरी जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलं तरी दागदागिने आणि त्यांचा शौक या बाबतीत निश्चितच भारताचा क्रमांक पहिला असावा. अहो, भारतीय मनुष्यच कशाला, आपले देवसुद्धा अनेक सोन्याच्या दागिन्यांनी आणि अलंकार वगैरे घालून मढलेले असतात. जरा गमतीने म्हटलं जातं, पण त्यात तथ्यही असावं की भारतातील घराघरातील आणि देवळातील सोनं जर मोजदाद करण्यात घेतलं तर आपला देश गोल्ड रिझर्व्हमध्ये अव्वल क्रमांकावर येईल. बाकी देशाच्या अर्थव्यवस्थेत एकेकाळी सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती तिथपासून ते आत्ताचा आपला सुवर्णसाठा जगातील 5व्या क्रमांकाचा आहे. इथपर्यंत आपण चांगलीच प्रगती केलेली आहे. खूप पूर्वी तर काय भारतात घराघरातून सोन्याचा धूर निघत असे म्हणे. बाकी आई आजीपासून ते कामवाल्या मावशींपर्यंत सोनं हा सर्व स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सगळ्यात खास म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी सोनं अमुक रुपये तोळा होतं आणि आता किती भाव वाढलाय सोन्याचा. किंवा बरं झालं ना, लेकीच्या जन्मापासूनच थोडं थोडं सोनं घ्यायला सुरुवात केली होती म्हणून आत्ता लग्नाच्या वेळी उपयोग झाला. ही 2 वाक्य म्हणजे भारतीयांची सुवर्ण प्रतिज्ञाच म्हणायला हवी. गेल्या काही वर्षात मात्र पुरुषांनीही या क्षेत्रात शिरकाव केला आहे. विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात अंगावर किलो 2 किलो सोनं वागवणारे, बेड्या साखळदंड वाटावेत असे जाडजूड सोन्याचे दागिने घालणारे पुरुष गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध पाहू लागले. लहानपणी सोन्याचं बिस्किट हे फक्त हिंदी सिनेमात तस्करी होताना बघितलं आणि अजूनही फक्त ऐकूनच आहे. सोन्याचं बिस्किट कशाशी खातात हे मला तरी माहिती नाही. गेल्या वर्षभरात मात्र सोन्याच्या चढ्या भावामुळे सतत काहीतरी कानावर पडत असतं सोन्यासंदर्भात. केमिस्ट्रीच्या प्रयोगशाळेत आम्ही प्लॅटिनमची भांडी वापरली आहेत. घरी एक 24 कॅरेट सोन्याचं प्लेटिंग असलेली चहाची किटलीसुद्धा आहे. श्रीलंकेत मला भेट म्हणून मिळालेली. लंकेत सोन्याच्या विटा असं ऐकून होतो तर निदान किटली तरी मिळाली. पूर्णपणे सेवानिवृत्ती घेतली की त्या किटलीमधून चहा प्यायला सुरुवात करण्याचा मानस आहे. तो सोनियाचा दिवस कधी उजाडतो ते बघूया. सध्या तरी सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत एवढं खरं. मिजो असाच एक सोन्याचा दिवस 2025. आजचा बोनस क्रमांक 1. मी काही अजून सोन्याच्या खाणीत बिणीत गेलेलो नाही आहे. मात्र नाशिकजवळ सिन्नर येथे एक मिनरल्स म्युझियम आहे. तिथून एक काचेच्या बाटलीत ठेवलेले खाणीतून काढलेले सोन्याचे छोटे छोटे खनिज तुकडे आणले आहेत. त्या बाटलीचा फोटो. बोनस क्रमांक 2. नुकतंच एक फेसवॉश आणलं मी माझ्यासाठीच. मी काही नीट वाचलं नव्हतं. आल्यावर अमेने सांगितलं की त्यात सोन्याची पूड आहे म्हणून, आणि खरोखरच त्यात सोन्याची पूड मिसळलेली आहे. हे वाचून माझा चेहरा सोन्यासारखा उजळला आणि किंमत बघून पांढरा फटक पडला. नमस्कार.